दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची दारू घोटाळ्यात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मागच्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत हा दारू घोटाळा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला होता, पण आता केजरीवाल यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। सगळी बातमी सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। राउज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता करत त्यांना मोठी क्लीन चिट दिली आहे। कोर्टाने स्पष्ट निकाल दिलाय की तपास यंत्रणाने दिलेले पुरावे कमजोर आणि अपर्याप्त आहेत। केवळ आरोपांवर कोणाला दोषी ठरवता येत नाही, त्यासाठी भक्कम पुराव्यांची गरज असते। या निकालानंतर अरविंद केजरीवाल भावुक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी हे सर्वात मोठं कारस्थान रचलं होतं, असा थेट आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केलाय। दुसरीकडे सीबीआय या निर्णयावर समाधानी नसून ते हायकोर्टात दाद मागणार आहेत, पण तुर्तास तरी आपच्या गटात आनंदाचं वातावरण आहे। मग तुम्हाला काय वाटतं, ही लढाई आता पुढे काय वळण घेणार? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलाही नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।